नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जेएनएम फर्स्ट इयर. त्यात बघणार आहोत आपण टिपा लिहा. प्रत्येक 5 मार्कासाठी विचारला जातो. एनएम आणि जेएनएम या दोन्हीमध्ये फर्स्ट इयरमध्ये येतात. त्यात बघूया आपण आरोग्य शिक्षणाची तत्वे. प्रिन्सिपल ऑफ हेल्थ एज्युकेशन. फर्स्ट आहे प्रेरणा. प्रत्येक व्यक्तीमध्ये शिकण्याची मूलभूत इच्छा असते. या इच्छेला उत्तेजन देणे किंवा जागृत करणे याला प्रेरणा म्हणतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही करण्याची क्षमता असते, पण त्याबद्दल माहिती देणे या समजावून सांगणे हे आपलं कर्तव्य आहे. 2 प्रकारचे हेतू, प्राथमिक आणि दुय्यम हेतू. प्राथमिक हेतू म्हणजे लैंगिक भूक जगणे या जन्मजात इच्छा आहेत. दुय्यम हेतू म्हणजे प्रशंसा, प्रेम, बक्षिसे, शिक्षा आणि मान्यता. एखादी प्राथमिक म्हणजे लैंगिक भूक जगणे जन्मजात, हे म्हणजे आपले गरजेचे वस्तू जे जन्मजातच आपल्यात असते. आणि दुसरे म्हणजे आपल्याला शिकवले जाणारे, त्यात काही कशा प्रकारचे काही बक्षिसे ठेवून कुठला सभा ठेवायची, डान्स वगैरे, खेळ वगैरे, त्यात बक्षिसे ठेवून त्यात आपल्याला एक प्रकारची प्रेरणाच मिळते. दुसरे आहे व्याज. हे सुप्रसिद्ध मानसशास्त्रीय तत्वे आहे. ही लोकांना स्वारांश आल्याशिवाय ते शिकणार नाहीत. त्यामुळे आरोग्य शिक्षण हे लोकांना हितांशी निगडीत असले पाहिजे. सर्व आरोग्य शिक्षण प्रभावी होण्यासाठी लोकांच्या आरोग्य शिक्षणाच्या गरजेवर आधारित आहे. याचा अर्थ असा की जोपर्यंत लोकांना त्या गोष्टी इंटरेस्ट येणार नाही तोपर्यंत ते लोक शिकणार नाही. जसे एखादी आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल माहिती देणार कामापुरती म्हणजे सायंटिफिक नॉलेज रिझन असेल तर ते आपल्या आरोग्य शिक्षण चांगल्या प्रकारे आहे आणि ते त्याला सामोरं पण जाणार. दुसरं आहे करून शिकतो. शिकणे हे कृती प्रक्रिया आहे. पुढील चिनी म्हणे कृती करण्याचे शिक्षणाच्या महत्त्वावर जोर देतो. मी ऐकले तर मी विसरलो आणि मी पाहिले तर मला आठवते, मला माहीत आहे. म्हणजे आपल्याला जोपर्यंत आपण कुठली कृती करत नाही, वारंवार करत नाही, तोपर्यंत आपण ते शिकत नाही. जसे आता तुम्ही फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये इंजेक्शन देण्याचं शिकायचं तर तुम्ही बघितल्यानंतर ते तुम्ही डायरेक्ट शिकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. ज्ञान ते अज्ञान. आपण नेहमी सोप्याकडून जटिलकडे जा. कॉन्क्रीटपासून अमृतापर्यंत, सोप्यापासून कठीण आणि ज्ञान ते अज्ञानापर्यंत हे शिकवण्याचे नियम आहेत. एखाद्याने लोकांना आधीपासूनच माहिती असलेल्या गोष्टीपासून शिक्षित करायला सुरुवात केली पाहिजे आणि नंतर त्यांना नवीन ज्ञान दाखवले पाहिजे. आपल्याला सर्वात आधी बेसिक शिकावं लागतं. त्यानंतरच आपण हळूहळू पूर्ण चॅप्टर कव्हर करू शकतो. विश्वासार्हता. प्राप्तकर्त्याद्वारे संप्रेषित केला जाणारा संदेश विश्वासार्ह मानला जातो. ते वस्तुस्थितीवर आधारित असले पाहिजे. ते वैज्ञानिक ज्ञानाशी सुसंगत, स्थानिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रणाली आणि सामाजिक सुसंगत असले पाहिजे. आपण जे आरोग्य शिक्षण कम्युनिटीमध्ये जाऊन देणार ते विश्वासास पात्र असले पाहिजे. सायंटिफिक नॉलेजिक असले पाहिजे. आपल्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज नसलं आणि आपण त्यांना काही सांगितले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. याचा अर्थ भाग घेणे किंवा स्वतःला गुंतवणे किंवा एखादी गोष्टीसाठी योगदान देणे हे शिक्षणाच्या सक्रिय तत्वापैकी एक आहे. ते निष्क्रिय शिक्षणापेक्षा चांगले आहे. वैयक्तिक सहभागामुळे वैयक्तिक स्वीकार होण्याची शक्यता जास्त असते.
जसे की एखादी कार्यक्रम असला त्यात आपण सहभाग घेतला पाहिजे. एखादी कुठली रॅली काढायची असली तर त्यात आपल्याला सहभाग घेतला पाहिजे. मजबूतीकरण. काही लोक एकाच कालावधीत नवीन शिकू शकतात. अंतराने पुनरावृत्ती आवश्यक आहे. जर मजबूतीकरण नसेल तर एखादी व्यक्ती शिकवलेल्या गोष्टी विसरण्याची शक्यता असते. जर आपल्याला काही लोक एकाच कालावधीत नवीन शिकू शकतात. काही लोकांचं लक्षात ठेवण्याची क्षमता ही फार जास्त असते तर काही लोकांची कमी. प्रत्येक पाचही बोट आपल्या हातातले सारखे नसतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला ध्येय असलं पाहिजे. एक मजबूतीकरण असले पाहिजे. नेता. आरोग्य शिक्षणाच्या कार्यात ज्याचा आपण आदर करतो आणि मान्यता त्याच्याकडून आपण सर्वोत्तम शिकतो. आम्ही स्थानिक नेत्याच्या माध्यमातून समाजात प्रवेश करतो. उदा. शाळेतील शिक्षक, एजंट, नेता सामाजिक गरजा आणि मागण्या समजून घेतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. एक आपल्याला गुरु असला पाहिजे. प्रत्येकालाच गुरु असतो. एकामेकाचं पाहूनच आपण सांभाळत जातो. चांगले मानवी संबंध. आरोग्य शिक्षण दयाळू आणि सहानुभूतीशील असणे आवश्यक आहे. लोकांचा त्यांचा खरा मित्र म्हणून स्वीकार केला पाहिजे. आरोग्य शिक्षणात चांगले नातेसंबंध जे चांगले संवाद करून आणतात आणि खूप महत्त्व आहे. आपल्याला आरोग्य शिक्षणामध्ये चांगले संबंध असणे आवश्यक आहे. एखादी नवीन नर्स जे पहिल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाईल आणि तिने आपले संबंध चांगले ठेवून त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलून चालून जर त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले तर ते आपल्यासाठी खूप चांगले असते. आरोग्य शिक्षणामध्ये ज्यांच्याकडे शिक्षण दिले जाते त्यांचे समज शिक्षण आणि साक्षरतेची पातळी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. शिक्षण हे लोकांना मानसिक क्षमतेवर असले पाहिजे. आपण एखाद्याला आरोग्य शिक्षण देत आहे तर त्याला आपली भाषाच नसेल समजत तर त्याचा काही उपयोग नाही आणि तो किती प्रकारे किती शिकलेला आहे त्यावर त्यांना त्याच याच्यावर आपण आरोग्य शिक्षण देऊ शकतो. उदाहरण मानवत आहे. आरोग्य शिक्षणाने ते शिकवत असलेल्या गोष्टींमध्ये एक चांगला आदर्श ठेवला पाहिजे. उद्या जर तो धूम्रपानाचे धोके समजावून सांगत असेल तर तो स्वप्न धूम्रपान करत असेल तर तो फारसा यशस्वी होणार नाही. परत फिट करा. ही प्रणालीच्या दृष्टिकोनातून प्रमुख संकल्पनांपैकी एक आहे. प्रभावी संप्रेषणासाठी फीडबॅकला खूप महत्त्व आहे. आरोग्य शिक्षणाची तत्त्वे झालेली आहे. तुम्ही परत वाचून घ्या. हे आरोग्य शिक्षणाची तत्त्वे आहे.